वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला होता आणि उद्या मोर्चा निघतोय। मात्र हा मोर्चा निघण्यामागचं कारण म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणीला विरोध करत होता। तर तो व्यक्ती माझ्यासोबत आहे, म्हणजेच राहुल मकासरे। या व्यक्तीनं विरोध केलेला होता आणि त्यानंतर या व्यक्तीवर गुन्हे देखील दाखल झाले। राहुल मकासरेवर गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर राहुल मकासरे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे। त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात मोर्चाची हाक दिली। अखेर पोलिसांनी देखील या मोर्चाची परवानगी नाकारली। मात्र तरीसुद्धा मोर्चा काढण्यावर हे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते ठाम आहेत। राज्यभरातून आंदोलक यामध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते आहे। आपल्यासोबत राहुल मकासरे आहेत, जे या व्हिडिओमध्ये होते, ज्यांच्यापासून या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली। सर्वप्रथम तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी नोंदणी सुरू होती त्याला तुम्ही विरोध करत होता। त्याने त्याच वेळेला तुम्ही गोंधळही निर्माण केला, त्या ठिकाणी राडाही झाला होता। काय कारण होतं, काय घडलं होतं नेमकं? आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक कार्य करत असतो। असंच मला काही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फोन आला की या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी चालू आहे। त्या दिवशी औरंगाबादला, संभाजीनगरला बाळासाहेब आंबेडकर स्वतः आले होते। 10 तारखेची ही घटना आहे। आम्ही ओबीसी ची सभा आटोपून त्या ठिकाणी गेलो। आम्ही कुठलाही गोंधळ केला नाही, कुठलाही धिंगाणा केला नाही। तुम्ही जर व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला तर त्या ठिकाणी मी त्यांना प्रश्न केला आहे की काय रे भैयांनो, तुम्ही या ठिकाणी काय करताय? तर तो मला उत्तर देखील देतो आहे की आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी करत आहे। तर मी त्यांना शांत पद्धतीने विचारलं की तुमच्याकडे परवानगी आहे का? तर तो संघाचा कार्यकर्ता मला त्या ठिकाणी एक जण बोलतो आहे की परवानगी आहे। तर तुला परवानगी कोणी दिली? आमचं एकदम शांत पद्धतीने त्यांच्याशी संभाषण चालू होतं। त्यात त्यांनी मला आरेरावीची भाषा केली, तू कोण आम्हाला विचारणारा? तुला हेच धंदे राहिलेत का? अशा पद्धतीचं 6 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ आहे। पूर्ण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलेला नाही आहे। 1.5 मिनिटाचा व्हिडिओ फक्त त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे। तो मला म्हणतोय, तुला हेच कामं राहिलेत का? निळे शाल घालून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही तुमचे कामं करा ना, हेच धंदे उरलेत का? तर त्याच्याहून आम्ही मग तिथं चिडलो आणि प्रशासनाला, कॉलेज प्रशासनाला बाहेर या म्हणलो। सिक्युरिटी गार्डला बोलवलं। सिक्युरिटी गार्डला म्हणलो की प्रिन्सिपलला बाहेर बोलवा। प्रिन्सिपल आल्याच्या नंतर प्रिन्सिपलला आम्ही विचारलं की तुम्ही यांना परमिशन दिली आहे का, परवानगी दिली आहे का? तर प्रिन्सिपल म्हणतो आम्ही यांना परवानगी दिली नाही। मग हे तुमच्या प्रिमायसेसमध्ये बसलेले आहे, तर तुम्ही यांच्यावर कारवाई करणार आहात का? तुम्ही यांना इथून उठवा। तर प्रिन्सिपलशी ना आमचं चर्चा झाली की आम्ही यांना उठवतोय, बाबा तुम्ही इथून उठवा, त्यांना असं बोललं। तर मग ते माझ्यावर चिडले की बाबा तू काय काम करतोय, तू तुझं काम कर ना। मग त्याच्यानंतर मी त्यांच्यावर अग्रेसिव्ह झालो। माझे सहकारी त्यांच्यावर चिडले की तुम्ही हे धर्माचं काम तुमच्या ठिकाणी करा। तुम्हाला तुमचा संघ वाढवायचा आहे, तुमचं हिंदुत्व वाढवायचं आहे, तर तुम्ही या मंदिरात जाऊन याचा प्रचार प्रसार करा। या ठिकाणी हे शैक्षणिक मंदिर आहे, तर शिक्षेचाच प्रचार प्रसार झाला पाहिजे, असं तुम्ही काम करा। विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीतरी काम करा, अशी आमची त्या ठिकाणी चर्चा झाली। याच्या पलीकडं कुठलाच आमचा वाद झालेला नाही आहे, कुठलेच आमचं त्या शिवीगाळ त्या ठिकाणी झालेले नाही आहे। व्यवस्थितरित्या मी प्रशासनाला बोलतो आहे। मी त्या प्रिमायसेस कॉलेजचं होतं ना, तर आम्ही कॉलेज प्रशासनाला बोललो की बाबा तुम्ही यांना बसू देऊ नका आणि यांच्यावर तुम्ही कारवाई करा की याच्यानंतर हे बसले नाही पाहिजे। 10 तारखेला हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर 13 तारखेला हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकला। 13 तारखेला हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि मग त्यांना काहीतरी करावं लागतं आहे संघाला। मग संघाने सुनियोजितपणे 14 तारखेला पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर ते बसले। इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर ते बसलेले असताना मला तिथून देखील विद्यार्थ्यांचा फोन आला। मग विद्यार्थ्यांचा फोन आल्याच्यानंतर SBच्या जे पोलीस आहेत त्यांना मी पाचारण केलं। त्यांना मी सांगितलं की सर, या ठिकाणी हे पुन्हा बसलेले आहेत, खूप मोठा गदारोळ या ठिकाणी होऊ शकतो। आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण यांना उठवावं, कारण की आधी ते कॉलेज प्रिमायसेसमध्ये होते। 14 तारखेला ते जे बसले ना, ते कॉलेज प्रिमायसेसमध्ये नाही बसलेले। आपण कधी बघितलं तर ते रोड ओलांडून पलीकडच्या साईडला बसलेले होते, रोडाच्या पलीकडच्या दुसऱ्या बाजूला बसले होते, म्हणजे तो कॉलेजच्या प्रिमायसेस नव्हता। त्याच्यामुळं पोलिसांनी त्याच्यात दखल घ्यावी याच्यासाठी मी SBचे जे क्षीरसागर साहेब आहेत त्यांना बोललो। क्षीरसागर साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ उस्मानपुऱ्याचे पोलीस निरीक्षक त्यांना सांगितलं आणि कराळे साहेबांना त्या ठिकाणी पाठवलं। क्षीरसागर साहेबांनी मला माहिती देखील दिली की कराळे साहेब त्या ठिकाणी गेले, पोलिसांची गाडी त्या ठिकाणी गेली आहे। म्हणलो ठीक आहे, मी पोलीस स्टेशनला जातो आणि त्यांची तक्रार देतो, कारण की ते पोलिसांच्या प्रिमायसेसमध्ये बसत आहेत। परवानगी घेणं त्यांना गरजेची आहे, त्यांनी कुठली परमिशन घेतलेली नाही आहे। मग त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना ते त्या ठिकाणी समजून सांगितलं, लेखी दिलं की या जे अनाधिकृत कृत्य या ठिकाणी करत आहेत
या देशामध्ये संविधान लागू आहे, त्यांची पहिले तर नोंदणी नाही आहे. नोंदणी नसणारी संघटना कसं काय काम करते? इतके मोठे मोठे त्यांचे ऑफिस आहेत. औरंगाबादला 3 कार्यालय आहेत त्यांचे मोठे मोठे. संघाचं मुख्य कार्यालय पाहिलं, इतकं मोठं कार्यालय. ही सगळी प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे? शस्त्राचं पूजन होतं. यांना संविधानामध्ये यायचंच नाही आहे. या सगळ्या अशा संघटनेला तुम्ही कायद्यात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे. परंतु हे सगळं आम्ही त्यांना रायटिंगमध्ये दिलं. पोलिसांनी त्यांना सूचना दिली, तोंडी सूचना, की याच्यानंतर तुम्ही कुठंही बसणार नाहीत. तोंडी सूचना घेऊन ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि उलटं माझ्याकडून त्यांनी रायटिंगमध्ये घेतलं की याच्यानंतर मी आंदोलन करणार नाही आहे. ठीक आहे, मी संविधानाला मानतो, संविधानाच्या बाहेर मी काम करणार नाही आहे. तर मी ते लिहून दिलं. परंतु 18 तारखेला असं काय घडतं आहे? कुणाचा यांना फोन येतो आहे? कुणाच्या सांगण्याहून इतक्या गंभीर स्वरूपाचे नॉन बेलेबल गुन्हे माझ्यावर दाखल केलेत. त्याच्यामध्ये देशविघातक गुन्हा आहे, सशस्त्र हल्ला आहे, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की मी असं कुठलंही कृत्य केलेलं नाही आहे. देशविघातक असेल, सशस्त्र हल्ला असेल, 2 समाजात तेढ निर्माण करणं असेल, असं कुठलंच कृत्य मी त्या ठिकाणी केलेलं नाही आहे. परंतु या ठिकाणी माझ्यावर ते गुन्हे दाखल करण्यात आलेत. विशेषतः ज्या ठिकाणी मी ज्यांना बोलायला गेलो होतो त्यांनी हे गुन्हे माझ्यावर दाखल करणं अपेक्षित होतं, परंतु पोलीस प्रशासनाने माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या ठिकाणी पोलिसांवर मोठा संशय निर्माण होतो की पोलीस प्रशासनच RSSचं काम करतं आहे की काय? पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा काय विषय होता? आज शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये अनेक घटना घडतात. याच्यामध्ये सुमोट कॉल पोलीस प्रशासन कधी कारवाई करताना दिसत नाही. या RSSच्याच प्रकरणात पोलिसांनी इतका उल्हास घेऊन का कारवाई केली असेल, हा प्रश्न आता देशवासियांना, संविधानवासियांना निर्माण झालेला आहे. परंतु ते ज्यांची नोंदणी करतायत, म्हणजे कोणताही पक्ष असेल, संघटना असेल, ते वाढवण्यासाठी ते नोंदणी म्हणा किंवा प्रचार हे करत असतात. मग तुम्ही त्यांना विरोध का केला? कारण त्यांचं शांततेनं काम चालू होतं, त्यांना कुणालाही त्रास दिलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारे त्यांचा गोंधळही नव्हता किंवा मोठा आवाजही नव्हता. मग का? या ठिकाणी देशामध्ये ज्या नोंदणीकृत संघटना असतील, संस्था असतील, यांना त्यांची संघटना, पक्ष वाढवण्याचा, संस्था वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु त्याचं काहीतरी प्रिमायसेस असतं, कार्यक्षेत्र असतं. आता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, हे आमचं कार्यालय आहे. ज्याचं कार्यालय आहे त्याच्याकडून आम्ही परवानगी घेतली आहे, करार केलेला आहे की आम्ही तुम्हाला एवढं रेंट देऊ, याचं आम्हाला इथं बसायला जागा द्या. ही परवानगी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं वाटलं नाही का की कुठं बसताना परमिशन घ्यायची आहे? म्हणजे असं म्हणायचं आहे का की पोलीस प्रशासन आमचंच आहे, आम्ही कुठंही उघडपणे काहीही करू शकतो? असं नाही चालणार ना. हा देश संविधानाने चालतो. या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. आपल्याला कायद्याप्रमाणे परवानगी घ्यावं लागेल ना. आमची तुमच्या नोंदणीला विरोध नाही आहे, परंतु तुम्ही परवानगी घेऊन हे सगळं कृत्य करा ना. परवानगी असती तर तुम्ही आम्हाला लगेच दाखवली असती. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस DCP साहेबांनी बाळासाहेबांना फोन केला की तुमच्या मोर्चाची परमिशन नाकारतोय, बाळासाहेबांनी त्यांना प्रश्न दिले की या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी असेल त्याचं प्रमाणपत्र आम्हाला पाठवा, अन्यथा नोंदणी नसलेल्या संघटनेवर तुम्ही गुन्हे दाखल करा. याच्यात काय चुकीचं आहे? जर तुमच्या संघटनेची नोंदणीच नाही आहे, तुम्ही कशाची नोंदणी करून घेत आहात? जर तुमची नोंदणी असती तर तुम्ही नोंदण्या करा. रीतसर परवानगी तेव्हा घेताल ना. तुमच्या संघटनेचं लेटर पॅड कसं बनतं आहे? बरं, प्रकाश आंबेडकर म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी मोर्चाची हाक दिलेली आहे, मात्र तुमच्या मोर्चाची परवानगी नाकारलेली आहे. मोर्चा कसा निघतोय, तुम्ही तरी ठाम आहात का? किंवा मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतर तुमची भूमिका काय? या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी DCP साहेबांना काल सांगितलेलं आहे. आमचे राज्य प्रवक्ते सिद्धार्थजी मोकळे यांनी सांगितलेलं आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतो आणि नागरिकांना आव्हान करतो, जे संविधान मानतात, कायद्याला मानतात, ज्यांना लोकशाही बळकट करायची आहे, अशा सर्व लोकशाहीवादी लोकांना मी आव्हान करेल तुमच्या माध्यमातून की उद्या जो 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मोर्चामध्ये आपण ताकदीने सहभागी झालं पाहिजे. याच्या तुमची परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असू द्या ना. परवानगी कुठं नाकारती आहे मला सांगा. आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर चाललो आहेत का? आम्ही CP ऑफिसला चाललो आहेत का? एक बिल्डिंग आहे ज्या संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही आहे. मग या संस्थेच्या कार्यालयावर जाण्यासाठी पोलीस प्रशासन परवानगी नाकारतं काय, हा प्रश्न आहे. त्यांची नोंदणी नाही आहे. एका संघटनेचं कार्यालय ते काय अडचण आहे तिथं जाऊ द्यायला? पोलिसांनी आम्हाला जाऊ दिलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे. आणि आम्ही आव्हान करतोय की आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार आहोत. शांततेच्या मार्गाने आमचा मोर्चा असणार आहे. परवानगी जरी नाकारली असली, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ आहेत, त्यांना पूर्ण कायदा माहिती आहे. असंच आम्ही कुठलंही कृत्य, आमचा पक्ष रजिस्टर आहे, आम्ही कुठलंही कृत्य करत असताना आमच्या परमिशन नाकारतात आणि यांना तुम्ही परमिशन आहे का नाही हे विचारत देखील नाही.
हा कुठला न्याय आहे? सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. आपण लोकशाहीवादी राज्यामध्ये राहतो, देशामध्ये राहतो, सर्वांना समान न्याय असला पाहिजे. आम्ही परवानगीसाठी रीतसर पत्र दिलं होतं, आम्हाला 168ची त्यांनी नोटीस देखील दिली आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकर असतील, आम्ही असतो, कार्यकर्ते असतो, आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की मोर्चा निघणार म्हणजे निघणार. आणि हे विषमतावादी संघटन या देशामधून हद्दपार केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर थांबणार नाही आहेत. बरं, आपण या ठिकाणी पाहताय एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर वादांग निर्माण झाला. राहुल माकासरे जे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर आता मोर्चाचा त्यांनी पावित्रा जो आहे तो या ठिकाणी घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते हे पदाधिकारी कार्यकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या मोर्चाची परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे आता या मोर्चाच्या परवानगी नाकारल्यानंतर नेमकं पुढं काय घडतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.